हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 3रा स्कंद. याच्या अंतर्गत विदुरजी आणि मैत्रेय संवाद आपण श्रवण करीत आहोत. जेव्हा सर्व देवता भगवंतांनी दिलेली जी कर्तव्य आहेत ती पार पाडण्यामध्ये स्वतःला समर्थ बघत नाहीत, तेव्हा ती भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतात. आणि बघूया अशा भगवंतांचे चरणकमल का आपण आश्रय घेतले पाहिजेत. तर भगवंत विचारतात की देवतांनो, तुम्ही माझे पाय का धरता रे? तर देवता सांगतात, नमामि ते देव पदारविंदम प्रपन्नतापोपशमात पत्रम यन्मूलकेता यतयोंजसोरु संसार दुःखम बहिरोक्षिपंती. देवता म्हणतात, हे भगवन, आपले चरणकमल शरणागत भक्तांसाठी एका छत्री समान आहेत. ते त्यांचे सर्व भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखांपासून रक्षण करतात. त्या आश्रयाखाली असणारे सर्व ऋषीगण सर्व सांसारिक दुःखांचा परित्याग करतात. म्हणूनच आम्ही तुमच्या चरणकमलांना सादर प्रणाम करतो. तर भगवंत सर्व दुःखापासून सर्व भक्तांना वाचवतात आणि त्यांना मुक्तीचाही लाभ देतात. तर असे 2 कारणं सांगितले. 3रं कारण सांगतात, आत्मन लभन्ते भगवं स्तवांग्री छायां सविद्या मत आश्रयेम. हे तात, हे प्रभू, हे भगवन, भौतिक जगातील जीव कधीच सुखी होऊ शकत नाहीत, कारण ते त्रिविध तापांनी सदैव पीडित असतात. त्यामुळे ते तुमच्या पूर्ण ज्ञानमय अशा चरणकमलांचा आश्रय घेतात. आणि म्हणून आम्ही देखील याच चरणकमलांचा आश्रय घेत आहोत. कारण भगवंतांच्या चरणकमलांपाशी आल्यानंतर आपल्याला सर्व ज्ञान प्राप्त होऊ शकते. गीतेतही सांगितलेलं आहे, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयांति ते. तर भगवंत स्वतः जे सतत भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रीतीपूर्वक लागलेले आहेत त्या सर्वांना बुद्धी देतात, ज्याच्याद्वारे ते भगवंतांपर्यंत परत येऊ शकतात. त्यानंतर 4थे, 5वे आणि 6वे कारण सांगतात, मार्गंती यत्ते मुखपद्मनीडैष छंदा सुपर्णैरऋषयो विविक्ते यस्याघमर्षोदसरीद्वरायः पदं पदं तीर्थपदः प्रपन्ना. भगवंतांचे चरणकमल हे सर्व तीर्थस्थळांचे आश्रयस्थान आहेत. कारण सर्व तीर्थस्थळ हे भगवंतांच्या चरणांपासूनच निर्माण होतात. आणि भगवंत जिथे पण चरणकमल ठेवतात ते सर्व तीर्थस्थळ बनतात. ऋषीमुनी विशुद्ध मनाने, पवित्र मनाने वेदांच्या पंखांवरती आरूढ होऊन, अर्थात वेदांमध्ये दिलेल्या दिव्य भगवंतांच्या ज्या स्तुती आहेत त्या स्तुतींवरती आरूढ होऊन आपल्या मुखकमळरूपी घरट्याचा सदैव शोध घेत असतात. त्यांच्यापैकी काही जण मनुष्याला सर्व पापकर्मांच्या परिणामांतून मुक्त करू शकणाऱ्या सर्वोत्तम नदीचा, अर्थात गंगा नदीचा पदोपदी आश्रय घेऊन आपल्या चरणकमळांना शरण जात असतात. मुक्तीचा हाही एक मार्ग आहे की गंगा नदीच्या द्वारे दिव्य प्रवास करून आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतांच्या चरणकमलांपर्यंत पोहोचता येतं. ज्या चरणकमलांपासनं ही गंगा नदी अवतरित होते. अजून काही सांगता येईल का? तर भगवंत त्यांच्या प्रसन्नतेसाठी देवता 7वं कारण सांगतात, ज्ञानेन वैराग्य बलेन धीरा. उत्साहाने आणि भक्तिभावाने आपल्या चरणकमलांविषयी केवळ श्रवण केल्याने, ऐकल्याने आणि अंतःकरणात त्या चरणकमलांचे ध्यान केल्याने
मनुष्य तत्काळ ज्ञानयुक्त होतो, त्याला सर्व ज्ञान प्राप्त होते आणि त्याद्वारे उत्पन्न झालेल्या वैराग्याच्या बळावर त्याला पूर्ण शांती प्राप्त होते. ज्ञानेन वैराग्य बलेन धीराहा, तो शांत होतो. त्यामुळे आम्ही आपल्या चरणकमलरूपी तीर्थस्थानाचा आश्रय घेणे आवश्यक आहे. कारण आपल्याप्रती केलेल्या भक्तीद्वारे निर्मित हे ज्ञान आणि वैराग्य आहे, हे पूर्णतः व्यक्तीला शांत करू शकते. त्याचे सर्व भौतिक अस्तित्व संपुष्टात येते आणि आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरती त्याची चांगली प्रगती होते. त्यामुळे आम्ही आपल्या चरणकमलांचा आश्रय घेतो. चैतन्य महाप्रभूंनी अधिकृत भक्ताकडून श्रवण करण्याच्या या प्रक्रियेस फार महत्त्व दिलेलं आहे आणि या प्रक्रियेच्या अनुसरणाने मनुष्य इतर मार्गांवर विजय मिळवून सर्वोच्च लाभही प्राप्त करू शकतो. 8वं कारण सांगतात, विश्वस्य जन्म स्थिती संयमार्थे क्रीतावतारस्य पदाम्बुजं ते व्रजेम सर्वे शरणं यदीश स्मृतं प्रयच्छत्यभयं स्वपुंसाम. हे प्रभो, प्राकृतिक विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयासाठी आपण अनेक प्रकारे अवतार घेत असतात आणि म्हणून आम्ही सर्वजण आपल्या चरणकमलांचा आश्रय घेतो. आपले पदकमल आपल्या भक्तांना सदैव स्मृती आणि अभय प्रदान करतात. भगवंतांच्या चरणकमलांची स्मृती भक्तांना दिली जाते आणि त्याचबरोबर त्यांना सर्व भयापासूनही मुक्त केले जाते. कारण आमचे पालन आपणच करता आणि विनाशाचीही आम्हाला भीती वाटते. त्यापासून आपले चरणकमलच आम्हाला वाचवणार आहेत. त्यामुळे आपल्या चरणकमलांचा आम्ही आश्रय घेतो. मग भगवंतांनी जर विचारलं की भौतिक जगात आपण छानपैकी कुटुंब व्यवस्था त्याचा भाग व्हा, कुटुंबाचं सुख घ्या, त्यातही तुम्हाला आश्रय मिळेल, तर त्यात काही दोष आहे का? तर 9वं कारण सांगतायत, मामाहमित्यूढदुराग्रहाणां पुंसां सुदूरं वसतोऽपि पुर्याम. हे प्रभो, जे लोक नश्वर देह अर्थात हा देह सोडावाच लागतो, शाश्वत नाही आहे, आणि आप्तस्वकीय स्वतःचे घर परिवार यातले जे सदस्य आहेत यांच्या प्रेमपाशामध्ये अति आसक्तीने गुंतून राहतात आणि सदैव मी आणि माझे अहम ममेती या भावनेमध्ये असतात, याच विचारांच्या बंधनामध्ये गुरफटून जातात. त्यांना त्यांच्याच ठायी स्थित असलेले आपले चरणकमल मग काही दिसत नाहीत. कारण हृदयामध्ये जरी भगवंत आहेत तरीही त्यांचं दर्शन होत नाही. परंतु आम्ही मात्र आपल्या पदकमलांचा आश्रय घेण्याची तीव्र इच्छा ठेवतो. कारण भौतिक जगतामध्ये या आसक्तींमध्ये अडकल्यानंतर भगवंतांचं न स्मृती होते आणि न दर्शन. त्यानंतर 10वं कारण सांगतात, ये अंतर मनसः ते पदन्यास विलास लक्षा पश्यन्ति. हे परमश्रेष्ठ भगवंत, ज्या अपराधी लोकांची अंतर्दृष्टी बाह्य ऐहिक कृत्यांनी, भौतिक कृत्यांनी पूर्णतः प्रभावित झालेली आहे, ते आपले चरणकमल पाहू शकत नाही. त्यामुळे प्रल्हाद महाराजही सांगतात, मतीर्न कृष्णे परतो सतो वा. ज्यांच्या मतीमध्ये भगवंत नाहीत ते भगवंतांचा विचारही करत नाही, भगवंतांचं ज्ञानही त्यांना प्राप्त होऊ शकत नाही. तथापि तुमच्या कृत्यांचे दिव्य आस्वादन करणे, आनंद घेणे, त्यांचं श्रवण करणे हेच ज्या भक्तांचं एकमेव ध्येय आहे, असे आपले शुद्ध भक्त आपल्या चरणकमलांचे दर्शन सदा सर्वदा घेऊ शकतात. ब्रह्मसंहितेतही सांगितलेलं आहे, संता सदैव हृदयेषु विलोकयन्ति. संत भगवंतांचे भक्त भगवंतांच्या चरणकमलांना सदा सर्वदा हृदयामध्ये दर्शन करू शकतात. त्यानंतर 11वे आणि 12वे कारण सांगतात, वैराग्यसारं प्रतिलभ्य बोधं यथांजसान् वियुरु कुंठधिष्ण्यम्.
हे भगवन, जे लोक आपल्या चरणांच्या प्रामाणिक आणि गंभीर भावनेमुळे प्रबुद्ध भक्ती सेवेचा स्तर प्राप्त करतात, अर्थात अत्यंत परिपक्व भगवंतांची कृपा प्राप्त करून ते भक्तीला प्राप्त करतात, त्यांना वैराग्य आणि ज्ञानाचा पूर्ण अर्थबोध होतो. कारण ज्ञान आणि वैराग्य भक्तीला सोडून जर पालन करण्याचा प्रयत्न केला तर ते भक्तीला कधी उत्पन्न करू शकत नाही आणि मोक्षही प्राप्ती करून देऊ शकत नाही. भक्तीद्वारेच निर्माण झालेलं वैराग्य आणि ज्ञान हेच व्यक्तीला लाभ देऊ शकते. आणि केवळ तुमचे कथा अमृत प्राशन केल्याने, श्रवण केल्याने ते चिदाकाशातील आध्यात्मिक जगतातील वैकुंठ लोकाची प्राप्ती करत असतात. तर आपले चरणकमल प्राप्त करण्याचा हा एकमात्र मार्ग आहे की आपली भक्ती करावी आपल्या चरणकमलांची. त्यामुळे आम्ही आपल्या चरणकमलांचा आश्रय घेतो. तर भगवंत विचारतात की ज्ञानीसुद्धा मला प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतात ज्ञान आणि वैराग्य याच्याद्वारे. तर त्यांच्यामध्ये आणि माझ्या भक्तांमध्ये काय विशेष फरक आहे? तर सांगतात, तेषां श्रमः स्यान् न तु सेवयाते. ज्ञानामध्ये वैराग्यामध्ये फार श्रम आहेत, परंतु भक्ती सेवेमध्ये तसे काही कष्ट करावे लागत नाही. दिव्य आत्मसाक्षात्काराद्वारे शांत झालेले आणि दृढ सामर्थ्य व ज्ञानाच्या बळाने प्राकृतिक भौतिक गुणांवर विजय मिळविलेल्या इतर व्यक्तीही तुमच्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असतात, परंतु तसे करण्यासाठी त्यांना फार कठोर त्रास सहन करावा लागतो. जसं गीतेतही सांगितलेलं आहे, क्लेश अधिकतरस्तेषां अव्यक्तासक्तचेतसां. जे अव्यक्ताच्या मागे लागलेले आहेत तर त्यांच्या प्रगतीसाठी फार खडतर तपस्या करावी लागते. याउलट भगवंतांचे जे भक्त आहेत ते केवळ भक्तिमय सेवेद्वारेच त्यांना कोणत्याही प्रकारचा असा त्रास सहन करावा लागत नाही. ते सहजच भगवंतांना प्रसन्न करतात आणि वैकुंठ धामाची प्राप्ती करतात. ठीक आहे, तुम्ही सुद्धा माझे भक्तच आहात, भगवंत म्हणतायत. मग आता समस्या काय आहे? तर ते सांगतात, स्वविहार तंत्रम न शक्नुमः तत् प्रतिहर्तवेते. अर्थात सृजनानंतर, भौतिक प्रकृतीच्या निर्मितीनंतर आपल्या आनंदासाठी आम्ही व्यवस्थित सेवा नाही करू शकलो आहोत. हे आदिपुरुषा, म्हणून आम्ही सर्वस्वी आपलेच आहोत, भक्तच आहोत. आणि आम्ही जरी तुमचीच निर्मिती असलो तरीही 3 गुणांच्या प्रभावाखाली एका मागोमाग एक असे आम्ही सर्व जन्माला आलेलो आहोत. आणि याच कारणास्तव कार्यांच्या दृष्टीने आम्ही विभक्त झालो आहोत. तर ब्रह्माजी वेगळं कार्य करतात आणि प्रत्येक देवतेला वेगवेगळं कार्य सोपवून देण्यात आलेलं आहे. यामुळे आमच्या निर्मितीनंतर आपल्या दिव्य आनंदासाठी आम्ही सुसंगतपणे कार्य करू शकलेलो नाही. कारण तुम्हाला आनंदित केल्यानेच आम्ही सुद्धा आनंदित होऊ शकतो. आणि जर आम्ही आपल्याला आनंदित केलं नाही तर आम्ही कधीही आनंदी होऊ शकणार नाही. मग भगवंत विचारतात की खरी समस्या काय? निश्चित नेमकं काय ते सांगा. तर सांगतात, यावद बलिम तेज हराम काले यथा वयम चान्नमदाम यत्र यथोभयेषां त इमे हि लोका बलिम हरन्तोन्न मदन्त्यनुहः. हे अजन्मा प्रभो, भगवंत आपला कधी जन्म होत नाही. आपण अजन्मा आहात. आपण सर्व जगताचे स्वामी आहात, प्रभू आहात. आपल्याला सर्व अन्नपदार्थ आणि सर्व उपभोग्य वस्तू समर्पण करण्याच्या रीतींचे आम्हाला ज्ञान द्या. बलिम अर्थात आपल्या प्रसन्नतेसाठी आम्ही काय काय आपल्या चरणांशी समर्पित करू शकतो ते आम्हाला सांगा. जेणेकरून काय होईल, आम्ही तसेच या जगतातील सर्व प्राणी मात्र बिना व्यत्यय, बिना संकट आपला निर्वाह करू शकू, आपली सेवा करू शकू. आणि स्वतःसाठी सुद्धा व तुम्हासही सुद्धा अर्पण करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा संचयही करू शकू. अर्थात थोडक्यात सांगायचं तर आमचं आणि तुमचं दोघांचं भलं होऊ दे, यासाठी ते प्रार्थना करतात की भगवंत आम्ही आपल्याला काय समर्पित करावं
आणि आमच्याही कल्याणासाठी काय लाभदायक आहे. तर भगवंत म्हणतात, तुमचं कारण मी आहे, कारण माझ्यापासूनच तुम्ही निर्माण झालेले आहात. तर माझं कारण कोण आहे? तर भगवंत एक कूट प्रश्न विचारल्यासारखं करतायत. त्वं न सुराणामसि सान्वयानां कूटस्थ आद्य पुरुषः पुराणः त्वं देवशक्त्यां गुणकर्मयोनौ रेतस्त्वजायां कविमाददेजः. तुम्ही सर्व देवतांचे आणि अन्य जीवांचे विविध श्रेणींचे मूळ संस्थापक आहात, कारण सर्व 84 लक्ष योनी भगवंतांनीच प्रकट केलेले आहेत. तरीही आपण अपरिवर्तनीय आहात, आपल्यामध्ये कोणताही बदलाव होत नाही. आणि आपण पुराण पुरुष आहात, सर्व आदि पुरुषांचं आपण कारण आहात. हे स्वामी, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही आणि तुमचे उगमस्थानही दुसरे काही नाही. आपणच सर्व जगताचे उगमस्थान आहात. जसं श्री ईशोपनिषदमध्ये पण सांगण्यात आलेलं आहे, असम ऊर्ध्व. भगवंताच्या सम अर्थात बरोबरही कोणी नाही, आणि ऊर्ध्व अर्थात त्यांच्यावरती किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठही दुसरं कोणीही नाही. स्वतः अजन्मा असूनही सर्व जीवमात्रांनी युक्त असे वीर्य आपण बहिरंगा शक्तीच्या उदरी स्थित केले आहे, ज्यातनं सर्व जीवांची निर्मितीही होत असते. मग भगवंत म्हणतात, मग काय पाहिजे ते सांगा. तर सांगतात, ततो वयं मत् प्रमुखाय दर्थे बभूविमात्मन् करवाम किं ते त्वं नः स्वचक्षु परिदेहि शक्त्या देव क्रियार्थे यदनुग्रहाणाम. सांगतात, यदनुग्रहाणाम करवाम किं शक्त्या क्रियार्थे ते परिदेहि. हे भगवान, हे परमात्मन, अखिल संपूर्ण वैश्विक शक्ती अर्थात महत्त्वापासून प्रारंभी निर्माण झालेल्या आम्हा सर्वांस आम्ही कसे कार्य करावे याविषयी आपण मार्गदर्शन देण्याची कृपा करावी. आपली जी परिपूर्ण शक्ती आहे आणि अचूक ज्ञान आहे, तर कृपा करून ते आम्हास देण्याची कृपा करावी. म्हणजे पुढील निर्मितीच्या विविध विभागांमध्ये आम्ही आपली सेवा व्यवस्थितपणे करू, कारण ह्यावेळी आम्ही खूप चुका केल्या आहेत. परंतु हे ज्ञान मिळाल्यानंतर आम्ही पुढे भविष्यामध्ये अशा चुका करणार नाहीत. या पद्धतीने विदुर आणि मैत्रेय संवाद यामध्ये भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय का घ्यावा यावरील चर्चा पूर्ण झाली. आणि विदुर आणि मैत्रेय संवाद नामक 3ऱ्या स्कंदातील 5व्या अध्यायावरील भाष्यही संपन्न झाले. धन्यवाद. हरे कृष्ण.